6 ऑगस्ट 2024 मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यामध्ये शॉर्ट सर्किटने आगीचा भडका उडाला। ही आग इतकी भीषण होती की 12 तास उलटून गेले तरी ही आग धुमसतच होती। या दुर्घटनेत 3 कामगार गंभीर जखमी झाले असून दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। बेळगाव जांबोटी रोडवरील नावगे क्रॉसजवळील स्नेहम इंटरनॅशनल हा कारखाना आहे। या कारखान्यामध्ये प्लास्टिक टेप बनवले जाते। कारखान्यामध्ये 3 शिफ्टमध्ये कामगार काम करत असतात। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने धूर येऊ लागला। त्यानंतर कामगारांच्या लक्षात येताच तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला। मात्र भडका उडाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। आग आटोक्यात येत नाही हे पाहताच सारे कामगार बाहेर पडले। ही आग इतकी भयानक होती की 1 किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते। आगीची माहिती मिळताच बेळगावचं अग्निशमक दल त्याचबरोबर पोलीस आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। काही वेळात SDRFचे बचाव पथकही त्या ठिकाणी दाखल झालं। यावेळी खिडकीच्या काचा तोडून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले। ही आग इतकी भयानक होती की अग्निशमक दलाने खानापूर, बैलहोंगल, हत्तरगी, धारवाड, हुबळी, बागलकोट इथून अशा 8 अग्निशमक वाहनांना बोलवण्यात आले। याशिवाय स्थानिक वॉटर टँकरनाही बोलवण्यात आले। 12 तास उलटून गेले तरी धुमसत असलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाकडून सुरूच होता। या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी तर 1 कामगाराचा मृत्यू झाला आहे। मृत्युमुखी पडलेला कामगार दुर्दैवाने लिफ्टमध्ये अडकून पडला होता। जीव वाचवण्यासाठी कोणताच मार्ग नसल्यामुळे त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला। ही माहिती मिळताच कामगारांचे नातेवाईक कारखान्यासमोर एकच आक्रोश केला। या घटनेनंतर बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, बेळगाव।